नमस्कार मित्रांनो, माझ्या नजरेत एक मुलगा आहे. तुझ्या मुलीसाठी जर त्यांनी गौतमीला पसंत केलं तर आपण लगेच लग्न लावून देऊ. गौतमी 23 वर्षाची झाली आहे. गौतमी नाकी डोळी छान दिसत नाही आणि तिचा रंग पण सावळा आहे. त्यामुळे आज कोणीच तिला पसंत करत नाही. त्यामुळे माझ्या नजरेत एक मुलगा आहे. लग्न माझ्या झाल्यावर तुझ्यावरचं एक ओझं तरी कमी होईल. मंगल आपल्या छोट्या जावेला संगीताला म्हणत होती. संगीता म्हणाली की ताई, मुलगा काय करत आहे? मुलगा एका प्रायव्हेट स्कूलमध्ये टीचर आहे. महिन्याला 20 ते 25 हजार रुपये त्याला भेटतात. त्याची परिस्थिती तशी गरीबच आहे. पण आपली मुलगी पण एवढी सुंदर नाही. तिच्यासाठी याच लायकीचं आपल्याला स्थळ पाहावे लागेल. तिच्या रूपामुळे तिला जे आहे त्यात खुश राहावे लागेल. कुंकू आणि बांगडे एवढा तरी खर्च तिचा नवरा करू शकतो. आणि एका स्त्रीला अजून काय पाहिजे आहे? आणि आपली गौतमी माझ्या मुलीसारखी, सायलीसारखी सुंदर नाही. जर गौतमी सायलीसारखी सुंदर असती तर तिला आता लग्न होऊन एक बाळ झालं असतं. पण मुलींना सुंदर असले पाहिजे. तिच्या नशिबातच सुंदरता नाही लिहिली तर यात आपला काय दोष आहे? माझी मुलगी सायली एवढी सुंदर होती की तिला बघता क्षणी पसंत केलं आणि आज एवढ्या मोठ्या घरातील सून आहे आणि तिच्या नवऱ्यासोबत खूप खुश आहे. ती तिच्या सासरी महाराणी सारखी राहत आहे आणि हे केवळ तिच्या सुंदरतेमुळे घडलं आहे. तिच्या सुंदर शरीरामुळे आमच्याकडून हुंडा सुद्धा घेतला नाही. तिच्या घरी भरपूर नोकर आहेत. गाड्यांमध्ये फिरते. मोठ्या लोकांसोबत उठणं बसणं आहे. महागातले कपडे, दागिने तिच्याकडे भरपूर आहेत. एका राजकुमारी सारखं तिचं आयुष्य आहे. आता याच्या पुढे मी काहीच बोलत नाही, नाहीतर माझ्या मुलीला माझीच नजर लागेल. हे बघ संगीता, खूप मुश्किलीने मी गौतमीसाठी हे स्थळ आणलं आहे आणि याला अजिबात नकार द्यायचा नाही, होकार म्हणूनच सांगायचं. याच्या आधी गौतमीला 15 मुले पाहून गेले आहेत, परंतु 15 मुलांनी सुद्धा हिला रिजेक्ट केलं आहे. कारण का? तिची सुंदरता त्यांना पाहिजे होती आणि ती सुंदरता गौतमीकडे नव्हती. मंगलचे बोलणं गौतमीच्या आई वडील शांतपणे ऐकत होते. मंगल आणि संगीता दोघी जावा एकदम साध्या परिवारातील सुना होत्या. मंगल यांची मुलगी सायली खूपच सुंदर होती आणि सायली घरातच ट्युशन घेत होती. खूप हुशार होती सायली. तिला शिकण्याचं खूप वेळ होतं, परंतु मोठ्या घरातून स्थळ आलं त्यामुळे कोणीच तिच्या लग्नाला नकारू शकलं नाही आणि 10 दिवसाच्या आतमध्येच सायलीचं लग्न लावून दिलं. मंगल तर आपल्या मुलीचं एवढ्या मोठ्या घरात लग्न झालं म्हणून वेड्यासारखीच करत होती, कारण त्यांना विश्वासच बसत नव्हता की त्यांची मुलगी एवढ्या मोठ्या घरात सून म्हणून गेली आहे. जेव्हा मंगलची मुलगी सायली मोठ्या गाडीमध्ये माहेरी येते तेव्हा सगळे लहान मुले त्या गाडीला स्पर्श करत असायचे आणि ड्रायव्हर त्या मुलांना ओरडून पळवून लावत होता. मंगल आणि तिचा नवरा आपल्या मुलीच्या एवढ्या मोठ्या घरात लग्न लावून झालं म्हणून त्यांना खूप गर्व आला होता. नेहमी मुलीचं सर्वगुण संपन्न म्हणून गुणगान गात होती. पण एवढ्यापर्यंत ठीक होतं, पण मुलीच्या आयुष्यामध्ये काय लिहिलं आहे हे कोणालाच माहिती नसतं. मंगल नेहमी आपल्याला लहान जावेच्या मुलीच्या रूपावरून काही ना काही बोलत असायची. राकेश आणि त्याचे आई वडील गौतमीला पाहायला आले. गौतमीला पाहिल्यावर राकेशचे वडील म्हणाले की आम्हाला मुलगी पसंत आहे. लग्न फक्त घरातल्या घरातच होईल. फक्त तुम्ही मुलगी आणि नारळ एवढेच द्या. तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका. गौतमीच्या आई वडिलांनी सायलीच्या सासरच्यांना सुद्धा लग्नाला आमंत्रित केले होते, पण सायली एकटीच लग्नाला आली होती. संगीता सायलीला म्हणाली की बाळ, तू एकटीच का आली आहे? जावाई बापू आले नाहीत का? आम्ही 2-3 वेळा फोन पण केला होता जावाई बापूला की लग्नासाठी या म्हणून, पण सायली काय म्हणायच्या आधीच तिची आई मंगल म्हणाली की एवढ्या मोठ्या गाडीतून माझी मुलगी आली आहे की काय कमी आहे का? आता माझे जावाई तर स्कूल टीचर नाहीत की त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा सुट्टी भेटेल.
त्यांची एक मोठी फॅक्टरी आहे. मग संगीताने यापुढे काही बोलणं जरुरीचं समजलं नाही, पण सायलीचा चेहरा जरासा नाराज दिसत होता. खरं कारण हे होते की सायलीच्या सासरचे या मिडल क्लास फॅमिलीमध्ये लग्नामध्ये त्यांना यायचं नव्हतं. सायलीच्या लग्नाला 1 वर्ष झालं, परंतु अजून तिच्या सासरचे कोणीच तिच्या माहेरी आले नव्हते. गौतमीच्या घरात तिचे आई वडील आणि एक लहान भाऊ आणि एक लहान बहीण होती आणि त्यांच्याच घराच्या शेजारी मंगल यांचं घर होतं. साध्या पद्धतीने गौतमीचं लग्न झालं आणि लग्न झाल्यावर पहिल्यांदा गौतमी तिच्या माहेरी आली आणि तिच्या चेहऱ्यावरूनच दिसत होतं की ती तिच्या सासरी खूप खुश आहे. एका आठवड्यानंतर तिचा नवरा राकेश तिला न्यायला आला. शिदोरी म्हणून तिच्या सासूने सगळ्यांसाठी भेटवस्तू पाठवल्या होत्या. त्या वस्तू लहान होत्या, परंतु देणाऱ्याचं मन खूप मोठं होतं. राकेश पण सगळ्यांना मिळून मिसळून बोलत होता. पाहुणा आहे म्हणून दाखवत नव्हता. जावाई बापू जेवायला वाढला आहे, जेवण करा. गौतमीच्या आईने राकेशला आग्रह केला. तुमच्या सगळ्यांची ताटं कुठे आहेत? आहो जावाई बापू, आधी तुम्ही गौतमी आणि गौतमीचे पप्पा, तुम्ही तिघेजण जेवा. फक्त 3च ताट पाहून राकेश संगीताला म्हणाला, आम्ही नंतर जेवण करतो. मी तवर गरम गरम पुऱ्या करते, तुम्ही जेवा लवकर. जेवण थंड होत आहे. नाही आई, आपण सगळेच मिळून जेवण करू. सगळ्यांचे जेवण पण तुम्ही इथेच आणा. आपण मिळून गप्पा मारून जेवण करू. मग मला तुम्ही जावाई समजू नका, तुम्ही मला तुमचा मुलगाच समजा. माझा पाहुणचार करण्याची काहीच गरज नाही, राकेश आपल्या सासूला म्हणत होता. आपल्या नवऱ्याचं आपुलकीचं बोलणं पाहून गौतमीला खूप छान वाटलं. तिथं गौतमीची चुलती मंगल पण होती. सगळ्यांचे जेवण झाल्यानंतर गौतमी आपल्या आईला मदत करण्यासाठी किचन मध्ये जाते आणि पटापटा भांडी घासू लागते. तिला पाहून मंगलने टोमणा मारला. सासरला जाऊन तुझी भांडी घासण्यापासून सुटका झाली नसेल. तुझं काम करायला तिथे तर मोलकरीण तर नसेलच ना, कारण तुझं माहेर पण गरीबच आहे आणि सासर सुद्धा तुला गरीबच भेटला आहे. त्यामुळे माहेरी आली आहे तरी पण कामच करत आहे. बरोबर बोलत आहात मोठी आई तुम्ही, कारण का मला सासर आणि माहेर सारखंच वाटतं. सासरला जरी असले तरी मला असं वाटतं की मी माझ्या माहेरीच आहे. मला तिथं प्रत्येक गोष्टीचं स्वातंत्र्य आहे. माझी सासू पण माझ्या आई सारखीच आहे. माझी खूप काळजी घेते. आम्ही दोघी सोबतच जेवण करतो. त्या मला सोडून कधीच जेवत नाही. आम्ही दोघे मिळून घरातील कामे हसत खेळत करतो. मी सासरी पण कपडे आणि ब्लाऊज शिवणे विषयी बोलली तर मला सासरच्यांनी ब्लाऊज आणि कपडे शिवायची परवानगी दिली आहे आणि हळूहळू माझी आता सासू पण शिकत आहे. गौतमीने खूप प्रेमाने आपल्या चुलतीला उत्तर दिले. राकेश पण आपल्या सासरी 2 दिवस राहिला, पण जावाई बनून नाही तर त्या घराचा मुलगा बनून राहिला. काही दिवसानंतर संगीता कपड्यांची बॅग पॅक करत होती. हे पाहून मंगल म्हणाली की संगीता, कुठे जाण्याची तयारी करत आहेस? ताई, मी तुम्हाला सांगायलाच येत होते की आपल्या गौतमीचा वाढदिवस आहे, त्यामुळे तिच्या सासूने घरात पार्टी ठेवली आहे आणि त्यांनी आम्हा सगळ्याला सुद्धा बोलावलं आहे आणि त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना पण आमंत्रित केलं आहे. त्यामुळे गौतमीच्या सासरी 2 दिवस राहून येते. गौतमी पण खुश होईल. मंगल विचार करू लागली की तिच्या मुलीच्या सासरी तर कुणी अशी तयारी केलीच नव्हती. तिचा वाढदिवस पण साजरा केला नाही आणि तिला बोलावलं नाही. एके दिवशी संगीताची खूपच तब्येत खराब होऊ लागली. तिचा तापच राहत नव्हता आणि त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. गौतमीला कळताच गौतमी आणि तिचा नवरा राकेश आणि सासू लगेच हॉस्पिटलमध्ये पोहोचले.
राकेशने त्याची सगळी जिम्मेदारी त्यांनी निभावली. दवाखान्याचा सगळा बिल त्यानेच दिलं. गौतमीचे वडील राकेशला पैसे देत होते, परंतु तो पैसे घेत नव्हता. तो त्याच्यापासूनच पैसे देऊन संगीताचा इलाज करत होता. गौतमीची सासू पण गौतमीच्या माहेरच्या घरी जाऊन सगळं काम करत होती आणि वेळेवर गौतमीच्या आईला डब्बा सुद्धा बनवत होती. एके दिवशी मंगलच्या नवऱ्याची तब्येत खूपच खराब होती. त्यांना बीपीचा त्रास होता, त्यामुळे पॅरालिसिसचा झटका आलेला असतो. त्यांच्या मुलाने आणि गौतमीच्या वडिलांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. सायली नेहमीप्रमाणे ड्रायव्हर सोबत मोठ्या गाडीत बाबाला पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आली. आई, बाबाला हे काय झालं? रडत सायली आपल्या आईच्या गळ्यात पडली. माहित नाही बाळा, डॉक्टर तुझ्या बाबाला तपासत आहेत. बाळा, तुझे बाबा लवकरच बरे होतील, तू टेन्शन घेऊ नको. तुझ्या सासरचे किती चांगले आहेत, तुला एवढ्या मोठ्या गाडीमध्ये पाठवलं आहे. सायली तिच्या पर्समधून मोबाईल काढते आणि सासरी मी पोचली म्हणून कळवते. सायली बाळा, तुझ्या सासरच्यांनी तुला नवीन मोबाईल, तुला नवीन पर्स घेऊन दिली आहे का? मंगल खुश होऊन आपल्या मुलीला विचारत होती. आणि हे काय ग, तुझा चेहरा एवढा सुकला का आहे? तुला सासरी काही त्रास आहे का? सायली म्हणाली की आई, तुला माझ्या सासरचा फक्त पैसा दिसतो. तुला हे कधी दिसलं नाही का की तुझी मुलगी नाराज असते, दुखी असते? सायली आई पुढे रडतच म्हणाली की आई, माझ्या सासरी भरपूर पैसा आहे, मला पर्स दिली आहे, परंतु त्यांना विचारल्याशिवाय मला 1 रुपया सुद्धा खर्च करून देत नाहीत. मला माहेरी जाण्यासाठी एवढी मोठी गाडी पाठवली आहे, परंतु माझ्या माहेरी येण्यासाठी एक सुद्धा तयार होत नाही. माझा तर नवरा म्हणतो की एवढ्या गरिबी माहेरी गेलो तर माझी समाजातली इज्जत कमी होईल, त्यामुळे तो माझ्या माहेरी येत नाही. माझ्या सासरी तर खूप पार्ट्या करतात, परंतु माझ्या माहेरच्यांना कोणाला सुद्धा बोलावत नाहीत. माझ्या आईवडिलांना सासरी येण्याचा अधिकार नाही आणि मला पण तुमच्या घरी येऊन देत नाहीत. तिथं माझ्या कोणत्याच पसंतीला महत्त्व देत नाहीत. मला शिकण्याची आवड आहे, परंतु शिकून देत नाहीत. आई, तू नेहमी म्हणते ना की तुझी मुलगी खूप भाग्यवान आहे, तिला एवढं मोठं घर मिळालं आहे आणि गौतमीच्या नशिबी सुख नाही. ती नेहमी गरिबातच आहे, तिला सासर पण गरीबच भेटलं आहे. तिने तिच्या माहेरी सुद्धा पैसा पाहिला नाही आणि सासरी सुद्धा कधीच पैसा पाहिला नाही. ती खूप कम नशीबवान आहे. पण आई, मला माहित आहे की गौतमी खूप भाग्यवान आहे. तिला माहेरी पण इज्जत, प्रेम, मान सन्मान आहे आणि तिला स्वातंत्र्य आहे, आणि तसंच तिला सासरी सुद्धा प्रेम, इज्जत, मान सन्मान आणि तिला स्वातंत्र्य सुद्धा आहे. माणूस तेव्हा श्रीमंत होतो जेव्हा पूर्ण परिवार त्याच्या बरोबर असेल. आई, पैशांमध्ये खूप आग असते आणि ती आग पहिल्यांदा नाती जाळून खाक करते. माझ्या सासरी तर सगळे सोबत बसून जेवण सुद्धा करत नाहीत, सगळे आपापल्या खोलीमध्ये जेवतात. बाप मुलगा, भाऊ बहीण, भाऊ भाऊ, जाऊ दीर या नात्यांमध्ये तिथं स्नेह अजिबात नाही. मला तर त्या घरात गरिबाच्या घरून आली आहे म्हणून काहीच इज्जत देत नाहीत. तिथं माझ्या स्वाभिमानाला सारखी ठेच पोचते. मला नेहमी माहेरच्या गरिबीमुळे ताणे दिले जातात. आई, तू दिलेलं मिठाई किंवा कोणतेही पदार्थ ते लोक घरात घेत नाहीत. ते लोक ती मिठाई मोलकरणीला किंवा ड्रायव्हरला देऊन टाकतात. अगं आई, त्यांना खायचं नसेल तर नका खाऊ दे, परंतु ते मला सुद्धा खाऊन देत नाहीत. मला माझ्या सासरचा पैसा पाहून घिन येते. आई, माझ्या नवऱ्यापेक्षा श्रीमंत तर गौतमीचा नवरा आहे. तो मनाचा खूप श्रीमंत आहे. मी तिच्या चेहऱ्यावर हसू पाहिलं आहे. ती मनापासून हसते आणि ती तिच्या चेहऱ्यावर दिसते, कारण तिच्या नवऱ्याने तिला प्रेमासोबत तिचा मान सन्मान सुद्धा ठेवला आहे.
गौतमीच्या माहेरच्यांना सुद्धा तिच्या सासरच्यांनी मनापासून स्वीकारलं आहे. आई, आनंद कधीच पैशांमध्ये मोजत जाऊ नकोस. हे सगळं पाहून, हे सगळं ऐकून आता मंगलकडे रडण्यापेक्षा दुसरा मार्ग कोणताच नव्हता. मोठं घर पाहून, मोठा पैसा पाहून तिने तिच्या मुलीचे लग्न तिच्या ऐपतीपेक्षा घरात लग्न लावून दिले. त्या परिवाराला फक्त एक सुंदर मुलगी पाहिजे होती आणि त्यांनी फक्त सायलीचं सुंदर रूप पाहिलं आणि तिच्यासोबत तिच्या माहेरच्यांना आणि तिच्या स्वप्नांना त्यांनी स्वीकारलं नाही. आता सायलीच्या आयुष्यात फक्त दुःख लिहिलं होतं आणि गौतमीच्या नशिबात फक्त सुख लिहिलं होतं. त्यामुळे माणूस छोटा असला तरी त्याच्याकडे मनाची श्रीमंती असली पाहिजे. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.